बातमी आहे पार्थ पवारांच्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातील शीतल तेजवानी आणि सूर्यकांत येवले यांच्या अडचणी वाढणार आहेत। शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी आता सुरू आहे, तर बावधन पोलीस ही माहिती मागवणार आहेत। शीतल तेजवानी परदेशात असल्याचा पोलिसांना संशय आहे, तर याच प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी पूर्वी घेतलेल्या आदेशांची चौकशी होणार आहे। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी तेजवानी येवलेंच्या अडचणी वाढणार। शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू। तेजवानी संदर्भात बावधन पोलिसांकडून माहिती मागवली जाणार। तेजवानीचा देशाबाहेर प्रवास झाला आहे का याची माहिती मिळणार। शीतल तेजवानीनं परदेशात पलायन केल्याचा पोलिसांना संशय आहे। तेजवानीवर बावधन खडक या 2 पोलीस स्थानकात गुन्हा दाखल आहे। शीतलच्या पतीवर 42 कोटींचं तर शीतलच्या कंपनीवर 6 कोटींचं कर्ज आहे। तो दुसरीकडे निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी याआधी घेतलेल्या आदेशांची चौकशी होणार आहे। पूर्वी घेतलेल्या आदेशांमध्ये अनियमितता आहे का हे तपासलं जाणार आहे। तर मुंढवा जमीन व्यवहार खरेदी प्रकरणात एक अजब माहिती समोर आली आहे। शीतल तेजवानी यांनी अमेडिया कंपनीकडून 1 रुपयाही न घेता खरेदी 300 कोटींची रक्कम कशी आणि केव्हा मिळेल याचा कोणताही उल्लेख नाहीये। मात्र सामान्यांच्या खरेदी खतावेळी किती पैसे दिले, पैसे कसे देणार या सगळ्याचा उल्लेख खरेदी खतात असतो। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी योग्य चौकशी व्हावी असं अजित पवार यांनी म्हटलंय। विरोधकांच्या आरोपांनंतर अजित पवारांनी पलटवार केला। अनेकदा केवळ आरोप करून माझी बदनामी केली असंही अजित पवारांनी म्हटलंय। आरोप सिद्ध झाले नाहीत, केवळ बदनामी झाली असंही अजित पवारांनी म्हटलंय। योग्य पद्धतीने चौकशी झाली पाहिजे, कारण मला पण गेल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकदा आरोप झाले। आरोप सिद्ध तर झालेच नाही, पण माझी बदनामी प्रचंड झाली। म्हणजे काही आरोपाच्या बद्दल तर निवडणुका जवळ आल्या की ते सुरूच व्हायचं, निवडणुका संपल्या की पुन्हा ते थंड व्हायचं, असे ते सगळे प्रकार तुम्हाला पण माहिती आहे। ते असे वेगवेगळे लोकांची कमिटी केलेली आहे आणि त्यांना 1 महिन्याची काहीतरी मुदत दिलेली आहे आणि काय त्यांनी तपासायचं हेही सांगितलेलं आहे। कारण पुन्हा अशा प्रकारचे व्यवहार होऊन त्याच्यामध्ये शासनाचं पण नुकसान होता कामा नये, किंवा जे व्यवहार करताच येत नाही, ज्याची नोंदणीच होऊ शकत नाही कागदपत्रावरून, ते पण करण्याच्या बद्दलचं धाडस काहींनी दाखवलेलं आहे। ते कशामुळे दाखवलं, त्याच्यामध्ये कोणी फोन केलाय का, कोणी दबाव आणलाय का, अशा पद्धतीनं ते सगळं तपास करायला सांगितलेलं आहे। मी तर एक सल्ला कालच दिलेला आहे प्रशासनाला, ऐका ना बाबा, की बाबा इथून पुढं माझ्या जवळचे लांबचे कुणी नातेवाईक अशा पद्धतीनं काही गैरव्यवहार करत असतील किंवा चुकीचं करत असतील किंवा कुणाच्या सांगण्यावरून त्यांच्याकडनं चूक घडत असेल आणि ती तुमच्या लक्षात येत असेल, तर ते अजिबात करत जाऊ नका, त्याच्यामध्ये अजिबात कुणाच्या दबावाला घाबरू नका। मी कालही नियमावर बोट ठेवून चालणारा एक कार्यकर्ता होतो, आजही आणि उद्याही राहणार आहे। मी असल्या कुठल्या गोष्टीचं कधीच आयुष्यात समर्थन करणार नाही। मला ते